नमस्कार. आज आपण खास महिलांसाठी किचन टिप्स पाहणार आहोत, ज्या रोजच्या जीवनामध्ये किंवा रोजच आपल्याला उपयोगी पडतील अशा या टिप्स आहेत. टिप नंबर 1, भोपळा कापून डोक्यावर लावल्याने दृष्टी वाढते. टिप नंबर 2, ज्यांचे केस जास्त गळतात त्यांनी कॅस्टर ऑइलमध्ये मेथीची पावडर मिसळून केसांच्या मुळावर लावावी, याने केस मजबूत होतात. टिप नंबर 3, सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने गुळण्या केल्याने छातीतील कफ साफ होण्यास मदत होते. टिप नंबर 4, केळीचे नियमित सेवन केल्याने उंची वाढू शकते. त्यामुळे शरीराच्या वाढीसाठी हाडांची मजबूती आणि लांबी वाढते. त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि पोटॅशियम असते. टिप नंबर 5, बदलत्या हवामानानुसार जर तुम्हाला खोकला येत असेल किंवा जाणवत असेल तर हा उपाय करा. 2 ते 3 ग्राम हळद, 1 चमचा तूप किंवा मधसोबत दिवसातून 2दा चाटल्याने खोकला बंद होतो. यासोबतच गरम दुधासोबत थोडा गूळ मिसळून घ्या व मिरी बारीक वाटून मधमध्ये चाटून खाल्ल्यास खोकला कमी येतो. टिप नंबर 6, नाभीमध्ये तिळाचे तेल लावल्याने दृष्टी सुधारते, तसेच डोकेदुखी बंद होते. टिप नंबर 7, जांभूळच्या सेवनाने दातदुखी आणि मुख दुर्गंधी दूर होते. टिप नंबर 8, कान दुखत असेल तर पायाच्या छोट्या बोटाला मालिश करा, कानदुखी थांबेल. टिप नंबर 9, अंगातून घाम येत असेल तर पाण्यात गुलाब अर्क मिसळावे, घामाचा वास येणार नाही. टिप नंबर 10, मेहंदी पावडरमध्ये लिंबाचा रस आणि एलोवेरा जेल मिक्स करून लावल्याने केस तुटण्याची समस्या दूर होते. टिप नंबर 11, शिंका येऊ लागल्यास डोके खाली करावे, शिंका बंद होतील. टिप नंबर 12, वारंवार चहा, कॉफीचे जास्त सेवन केल्याने उष्णता वाढते. टिप नंबर 13, जर तुम्हाला थंडी वाजत असेल तर कोमट पाणी प्या, यामुळे तुम्हाला आराम वाटेल. टिप नंबर 14, सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने गुळण्या केल्याने घशात होणारी खवखव थांबते. टिप नंबर 15, सकाळी उठल्यावर घराच्या छतावर पक्ष्यांसाठी धान्य आणि पाणी ठेवल्याने घरामध्ये आशीर्वाद प्राप्त होतात. टिप नंबर 16, मसाले भात झाल्यावर खाली उतरवण्यापूर्वी त्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस व 2 चमचे साखर तसेच 4 चमचे तूप भातावर सर्व बाजूने सोडावे. त्यामुळे भात चवीला चांगला लागतो व मोकळासुद्धा होतो, तसंच दिसायलाही चकचकीत दिसतो. टिप नंबर 17, विरजण घट्ट लागण्याकरिता दूध कोमटसर असावे व दूध खालीवर करून ठेवावे, असे केल्याने अगदी घट्ट दही तयार होते. टिप नंबर 18, चहा करताना 6 कप पाण्यामध्ये 1 चिमूटभर मीठ घालून चहा प्यायला तर उन्हाळ्याच्या दिवसात तहान लागत नाही व तसा चहा चवीला खूप छान लागतो. टिप नंबर 19, सुकेमेवेमध्ये थोडे मीठ मिसळावे, म्हणजे कीड लागत नाही व वासही लागत नाही. टिप नंबर 20, नेहमीच्या आमटी भाजीच्या पातेल्यात चहा करण्याची वेळ आली तर त्यात अर्धा पातेले पाणी व 4 चमचे चहा पावडर घालून ते पाणी टाकून द्यावे. नंतर त्यात चहा करावा, म्हणजे आमटी भाजीचा वास येत नाही आणि चहासुद्धा फुटणार नाही. टिप नंबर 21, काकडी चिरल्यानंतर पाणी सुटू नये म्हणून त्याला सायट्रिक ॲसिड किंवा लिंबाचा रस थोडासा लावा. टिप नंबर 22, ओल्या पातेल्यामध्ये फोडणीसाठी तेल टाकले तर पातेले खाली उतरावे व पातेल्यामधील तेल कणिक भिजण्यासाठी वापरावे. टिप नंबर 23, पुदिना सावलीत वाळवून त्याची पूड करून घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवून द्यावी, म्हणजे वास तसाच राहतो व आयत्यावेळी उपयोगी पडतो. टिप नंबर 24, मंद आचेवर दूध चांगले तापले तर दुधाला भाकरीसारखी छान साय येते. टिप नंबर 25, शेंगदाणे भाजताना वाळूमध्ये भाजावेत, म्हणजे चांगले भाजले जातात, किंवा फुटाणेसुद्धा तुम्ही वाळूमध्ये भाजले तर खूप छान भाजले जातात. टिप नंबर 26, कढीपत्त्याची पाने थोडी सुकली की गरम करून घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावी, म्हणजे चांगले राहतात व कढीपत्त्याचा वासही चांगला राहतो.
टिप नंबर 27, साखर, शेंगदाणे, रवा यासारख्या पदार्थांना मुंग्या लागतात, तर त्या डब्यामध्ये 4-5 लवंगा घालून ठेवल्या की मग या लगेच निघून जातात. टिप नंबर 28, पालेभाज्या किंवा कोबी, फ्लावर यासारख्या भाज्या जास्त न शिजवता वाफवून कराव्यात, म्हणजे त्यातील विटॅमिन्स, क्षार यांचा नाश होत नाही व चवीलाही रुचकर लागतात. टिप नंबर 29, श्रीखंड शिल्लक राहिले तर त्यात अर्धी वाटी साखर घालून ठेवावी, म्हणजे ते श्रीखंड पसरत नाही व चवदार लागते. टिप नंबर 30, थंडीमध्ये साईचे ताक लवकर होण्यासाठी अर्धी वाटी गरम पाणी व नंतर गार पाणी घालावे. तसेच उन्हाळ्यात लोणी काढताना त्यात गार पाणी जास्त घालावे, म्हणजे ते चांगले घट्ट होते. टिप नंबर 31, ट्रिपला जाताना चटणी व लोणी एकत्र करून वेगळे घ्यावे व आयत्यावेळी ब्रेडला लावावी, म्हणजे सँडविच मऊ पडत नाही. टिप नंबर 32, सफरचंद चिरल्यावर त्याच्या फोडी मिठाच्या पाण्यातून बुडवून काढाव्यात, म्हणजे फोडी लाल पडत नाहीत व चवही चांगली लागते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप टिप्स जाणून घेतल्या आहेत. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.